आज आहे अनंत चतुर्दशी आणि आज आपले लाडके बाप्पा जे आहेत त्यांचं आपल्याला विसर्जन करायचं आहे. सो आज आमच्या घरी त्याचीच तयारी चालू आहे. तर सर्व आवरून झालं आहे, नैवेद्य झालं आहे, मोदक झाले आणि आता आम्ही तयारी करतो आहे आरतीची. विसर्जनासाठी आता आमच्या घरी चालली आहे तयारी आणि आमच्या अंजली मॅडम करतायत आता रांगोळी. इकडे पप्पा करतायत आरतीची तयारी. इकडे टी व्हीमध्ये आज अकोल्याचं जे विसर्जन सोहळा आहे सो तो सुरू आहे. सो अकोल्यामध्ये गणपतीची खूप मोठी अशी मिरवणूक निघते. संपूर्ण अकोल्यात जेवढे पण गणपती बसतात ते सगळे त्या लाईनमध्ये लागतात. त्यांना नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबरनुसार ते विसर्जनाच्या रॅलीमध्ये लागतात आणि मग ते विसर्जन करतात. सो आता पहिले तर आम्ही आमच्या घरचा गणपती विसर्जन करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिकडे मिरवणुकीत जाऊ. हां आता याने कॅमेरा खाली घेतला बघ. आता घेतला आपण कधी जाऊ तोपर्यंत हा निघून जाते आखाडा. आणखी जेवण राहिले इकडे खेळत छोटा पूल नाही का त्याच्या पुढे तो जो चौक आहे ना तिथं करतात. मग डायरेक्ट मस्जिद जवळ करतात तिथं मोठ्या मस्जिद जवळ आणि मग इकडे येतात गाडी. गणपती स्तोत्र षड्विनाशकरं लभते संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्रष्टुभ्य नामरेभिच्छलति त्वायश स्मृते इति श्री नारदपुराणे श्री संकटाश गणपती स्तोत्र संपूर्ण. मोरया मंगलमूर्ती मोरया सुखकर्ता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी रूपा देवाची सर्वांगी सुंदर विशेंदुराची कंठी धरते माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. ओम कर्पूरं धूपं दीपं नैवेद्यं समर्पयामि. बोला गणपती बाप्पा मोरया. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. भगवान कृष्ण भगवान की जय. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. अंजली टीचर दिसून राहिली की? हा टीचरच दिसत आहे. टीचर दिसून राहिली. टीचर एक हातात वॉच टीचर. हा साडी, एका हातात वॉच, एका हातात बँगल्स, ते याचं स्लीवलेस ब्लाऊज टीचर असंच घालतात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अंजली मॅडम बरोबर हलवा. ते गणपतीचा कळस पहिले थोडासा हलवत असतात बस. आता लहान गणपती हलवा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता मोठा. बाय बाय बाय. मूषक. जे मेन एरियामध्ये जे जवळ आहे तिथे सगळे निघून गेलेत. मानाचा पहिला गणपती पण चालला गेला, त्याच्यानंतर 2 आखाडे पण चालले गेले. आता हे मोठं पथक आलंय बँडचं, ते पण निघून जाईल. म्हणजे आम्हाला पोहोचायला आणखी 2 तास लागतील. पण आता काय करू शकणार, आमचा गणपतीच नाही उठलाय. सो आता मी आतमध्ये जाते, थोडंसं आवरू लागते यांना गणपतीचं आणि एकदा गणपती शिरून आले की मग नंतर जेवण करूत आणि मग जाऊया.
गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती घरात दाखवून आण पहिले पूर्ण. मम्मी टीव्हीचा आवाज बंद कर. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. मोरया. हा दे 5 दे 5 तू बघ ना दे 5. गणपती बाप्पा मोरया 2 जाऊ दे ना पूर्ण. घड्याळ 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 अगं घड्याळ झाले का 5 दे सोडून दे जाऊ दे खाली. सो आमच्या घरच्या गणपतीचं विसर्जन झालंय आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण पण आमचं झालंय आता. आणि आता मी जाते आहे विसर्जन मिरवणुकीमध्ये. माझ्यासोबत कोणीच यायला तयार नाही कारण सगळ्यांना झोप आल्या आहेत म्हणून जेवण झालं, सगळ्यांना सुस्ती आली आणि सगळे झोपत आहेत. सो मी एकटीच जाते आहे आणि जास्त वेळ नाही थांबू शकत कारण मी एकटीच आहे त्याच्यामुळे. सो मग 1-2 गणपती बघून मी वापस येऊन जाईल. सो आता मी जाते मिरवणूक बघायला गणपती विसर्जनाची आणि थोडेफारच गणपती जेवढे मी बघू शकेल मी तेवढे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. आय थिंक मोठे मोठे जे पण होते गणपती ते सगळे निघून गेले असतील मे बी पुढे. पण आता जेवढे भेटले तेवढे बघूयात.
पप्पा आम्ही वापस जातोय. सो मी आणि पप्पा आम्ही वापस आलो मिरवणुकीमधनं आणि फारसे गणपती बघायला भेटले नाही आम्हाला, कारण ते संपून गेले होते. खूप लेट झालं होतं ना, ऑलमोस्ट 5 वाजले असतील मला तिथे पोहोचायला. सो त्याच्यामुळे काय झालं ना की असे 5-6 गणपती जे आहेत तेच राहिले होते शेवटचे, पण तेच खूप छान होते. आणि आता आमचा जे एरिया आहे जिथे गणपती बसला आहे आमच्या एरियाचा, सो त्याचं विसर्जन चालू आहे. सो त्याची मिरवणूक निघाली आहे. सो ती आता आमच्या दारात येईल त्याची वाट बघतोय, कारण तिथे जाणार होते, त्यांनी बोलवलं पण होतं. आता जवळच बसलं आहे आमच्या घराच्या एक 5-6 घर सोडूनच. पण मी जास्त कोणाला ओळखत नाही इथे एरियामध्ये, कारण मी घरातच असते मोस्टली. सो त्याच्यामुळे जास्त कोणाला ओळखत नाही, त्याच्यामुळे मग मी गेले नाही तिथे. इथे जेव्हा येईल तेव्हा बघेल आणि तेव्हाच इथे बघेल की ते काय बँड वगैरे काय काय लावलं आहे. बरंच काही लावलं आहे त्यांनी यावेळेस, त्यांचा बजेट थोडासा जास्त होता त्याच्यामुळे. सो गणपती पण खूप सुंदर बसवला आहे, मोठा बसवला आहे. सो इथे आला की मग आपण त्याला माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज जाऊन माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या. सो चला तर मग आता आपण या व्लॉगला इथे एंड करूयात. तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा, आणि जर तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.